आता बातमी आहे इस्रायल हमास युद्धासंदर्भातली। हमासच्या 5 कमांडर्सचा खात्मा झाला। इस्रायली सैन्यानं 7 ऑक्टोबरचा बदला घेतलाय। तेल अवीवरती 7 ऑक्टोबर 2023 ला हल्ला झालेला होता। इस्रायलच्या हल्ल्यात 5 टॉपचे दहशतवादी ठार झालेत। या हल्ल्याचा बदला इस्रायलनं घेतलेला आहे। 7 दहशतवादी ठार केले। राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। राहुल, परवाच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये हमासनी आपल्याकडे पोलीस ठेवलेल्यापैकी एका इस्रायली सैनिकाची काय अवस्था झाली ती त्याच्यामध्ये दिसला। अक्षरशः तो कुपोषित आहे आणि तो कधीही मरू शकतो। त्याच्यानंतर इस्रायल मधलं जनमत जे आधीच बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधामध्ये आहे तर ते जनमत पुन्हा तीव्र होताना दिसत होतं आणि अशा वेळेला या हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या 5 कमांडर्सला इस्रायली सैनिकांनी खात्मा केलेला आहे। आणि एक लक्षात घ्या की आता एक मोठी मोहीम सुरू आहे की गाझा पट्टीच पूर्ण ताब्यात घ्यायची। काल त्यांच्या संसदेमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये संरक्षण मंत्र्यांनी वेगळा मुद्दा मांडला, पण बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे इतर सहकारी हे म्हणतात की आपण हमासचा पूर्ण निपात करायचा असेल तर आपल्याला गाझा पट्टी पूर्ण ताब्यात घ्यावी लागेल, की जी गाझा पट्टी पूर्ण ध्वस्त झाली आहे। 80% इमारती नष्ट झालेल्या आहेत आणि अशा वेळेला 5 सर्वात भयानक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केलाय। यामध्ये इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या बैत हानून बटालियनचा उपकमांडर आहे आणि गाझा शहरातल्या इस्लामिक जिहादच्या अँटी टँक युनिटचा उपप्रमुख आहे। त्यामुळे सामरिक दृष्ट्या म्हणाल तर एक महत्वाचं यश इस्रायली सैनिकांना मिळालेलं आहे। थोडक्यात काय की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर सुद्धा युद्ध सुरूच आहे किंवा युद्ध सदृश्य घडामोडी सुरू आहेत। निश्चित राहुल सर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।